सुनावणी झाली, सुनावणीबद्दल आपलं काय म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावर निर्णय काय दिला? सुनावणीमध्ये आमचं एकच म्हणणं होतं की जे लोहगाव गावठाणाची जी 1 नंबर आणि 3 नंबरमध्ये विभागणी केलेली आहे, तर संपूर्ण जे गावठाण आहे हे 3 नंबर प्रभागामध्ये राहावं अशी आमची हरकत होती. त्या हरकतीवर आता अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं आहे, पण प्रत्यक्षात काय करतील आता हे सांगू शकत नाही आहे. बोलतो काय आपलं काय म्हणजे हरकत काय आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आज हरकती घेण्यात आल्या, तर तिथं 2 मिनटं आमचं म्हणणं ऐकून घेतलं. परंतु आमची हरकत अशी होती की लोहगावचा जो आपला महसुली भाग आहे, जो ग्रामपंचायत जुनी हद्द होती ती आता धानोरीला 1 नंबरला जोडलेली आहे, ती एकत्रित करावी. आणि विमाननगर हा प्रभाग रचना करताना प्रामुख्याने मुख्य रस्ते, नाले, ओढे हे आपण सीमा धरतो. परंतु आता हा गणेशनगर असेल, सोमनाथनगरचा भाग असेल, हा नगर रोडच्या पलीकडचा भाग हा इकडं लादलेला आहे. त्यामुळं काय होतं आहे, काम करताना जे प्रतिनिधी येतील, जे अधिकारी येतील त्यांनाही अडचण येईल आणि गावचं गाव पण संपेल. गावाचे 2-3 तुकडे झालेत, हे कुठंतरी कमी होईल, ही आमची प्रमुख मागणी होती. आता पाहूयात, त्यांनी लिहून घेतलेत, नोटीस केलं आहे, तर त्या कधी काय त्याच्यावर काय कारवाई करतील काय ते पुढे कळेल. तुम्ही समाधानी आहात का सुनावणीचं? एवढं समाधानी नाही आहे. सर्व तिथं स्पेशलमध्येच आहेत, गेटपासूनच सुरुवात होते. मॅसेज आहे का, तुमच्याकडं आयडिया आहे का, एकानीच या, ग्रामस्थ आमच्या सोबत असतील तर त्यांना येऊ देत नाही आहेत. म्हणजे थोडंसं हे वेगळंच वातावरण आहे. सागर, तुझी काय हरकत होती आणि काय सुनावणीमध्ये काय निर्णय? माझी हरकत होती की आपल्या लोहगावचं गावठाण जे आहे ते एकत्रित ठेवलं जावं. गाव तोडल्याचं दुःख सगळ्यात मोठं आहे. एकत्रित गाव राहून जी 2022ला जी प्रभाग रचना झाली होती, ती एकत्रित गाव आणि विमाननगर जशी ठेवली गेली होती त्यात 3चा प्रभाग होता. पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी 4चा प्रभाग केला. त्याच्यामुळे आमच्या गावचं 2 विभागण्या झाल्या. त्या 2 विभागण्या करताना त्यांनी गावठाणाची विभागणी केली. तर आमची हीच हरकत होती की तुम्ही गावठाण तरी एकत्र ठेवावं, म्हणजे आमचं गाव तुटल्याचं दुःख आमचं कुठेतरी कमी होऊ शकेल. अधिकाऱ्यांनी ते ऐक, माझं मत आहे. पण ही मला तर असं वाटतं हा फार्स आहे. फक्त ही प्रक्रिया फक्त ते पूर्ण करतायत, लोकांचं फक्त ऐकून घेत आहेत आणि माझ्या मते त्यात बदल घडणार नाही असं मला वाटतं. दीपक कांदळशेठ, तुमची काय तक्रार होती आणि काय आपलं? आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की बाबा लोहगावला सोमनाथनगर जे जोडलेलं आहे ते आमच्यातून वगळावं आणि खेशेपार कलवड हा आमचा भाग आम्हाला द्यावा. पण या ठिकाणी काय होतं आहे, जो तो त्याच्या सोयीनुसार वाढ जोडला गेलेला आहे. लोहगावचं असं वेगळं लोहगाव करण्याला काहीच कारण नव्हतं. लोहगाव निम्म दानोरीत जातं आहे, निम्म वाघोलीत जातं आहे, निम्म चंदननगर खराडीत जातं आहे. मग पुढल्या वार्डची कामं करताना कुठल्या नागरिकांनी कुठल्या वार्डमध्ये जायचा? लोहगावचा एक माणूस इथं जवळ कुठल्या तरी वार्डमध्ये जाऊन आपली कामं करून घेईन, तर दुसऱ्याला चंदननगर, खराडी असं फिरायला लागणार आहे. केवळ यांच्या 2-3 क्षेत्रीय कार्यालय होतील जवळजवळ, आणि 3 क्षेत्रीय कार्यालयात लोहगावच्याच लोकांनी का फिरायचं? लोहगाव हे तुकाराम महाराजांचं आजोळ आहे. लोहगावला लोहगाव तरी हे नाव कसं राहील जर आपण सगळेजण एअरपोर्टला तुकाराम महाराजांचं नाव देण्यासाठी संपूर्ण लोहगावकर पळत आहेत आणि लोहगावलाच वेगळं करण्यासाठी सगळेच जण पळतात. आज सकाळी आम्ही इथं आलो, तुम्हाला मेसेज आहे का आज सोडताना, बरेच विषय जणू काही इथं अधिकाऱ्यांना बंदोबस्त ठेवला. आणि हरकती घेऊन आलेले लोक काही इथं काय गोंधळ घालण्यासाठी आलेले नाही. जनतेला कसं सगळ्यांना येऊन दिलं पाहिजे. 850 हरकती असत्या, 1000 हरकती लोहगावच्या, आणि इथं हरकत घेतली जाते फक्त 3घांच्या आणि 4घांच्या. बरं, तिथं समोर माईकवरती बोलून द्यायला पाहिजे होतं. तुमच्यापाशी बसायचं, तुम्ही 3-4 लोकांनीच फक्त ऐकून घ्यायचं. हे जनतेला कळलं पाहिजे की सगळ्यांनी हरकती काय घेतल्या. आणि या ठिकाणी जेवढी लोकं आल्यात, मी हरकती जवळजवळ एवढ्या 1 ते 6 प्रभागामध्ये 3-4 हजार हरकती असतील आणि त्याच्यातून फक्त 20-30 लोकांनीच बोलायचं. म्हणजे ज्या हरकती घेणाऱ्यांना एवढी किंमत खरोखर त्यात नव्हती. आणि तुम्हाला बोलायला संधी मिळाली? आम्हाला बोलायला संधी मिळाली, पण आमचा जो जुना भाग होता कॉर्पोरेशनमध्ये 65 वर्ष झाले, त्याच्यातच आम्हाला जर आत्तापर्यंत आमच्या त्या शाळेला साधे बँकसुद्धा मिळले नाही. ते तालमीच शाळा भरती. आणि या ठिकाणी नवीन जो भाग जोडला आहे याच्यात जर सगळ्याच ठिकाणचे नवीन नगरसेवक आले तर ते लोहगाववरती लक्ष देणार नाही. ज्या त्या गावचे 1-2 नगरसेवक 3-4 तरी त्या गावाला मिळले पाहिजे. आता जर चंदननगरचा नगरसेवक झाला, वाघोलीत झाला, तो त्याच्या भागात बोलावणार. लोहगावच्याला चंदननगरमध्ये जायचं, धानोरीत जायचं. म्हणजे कामाचा विकास करायचा कसं? एक तर लोहगाव पूर्णपणे विकासापासून वंचित आहे आणि आता बी परत तेच होणार आहे. कारण असं जर प्रभाग तोलडे सगळा भाग प्रभाग रचना खरोखर चुकीची आहे. जर 92,000
जर आमचीच लोकसंख्या होत असेल तर बाकीच्या ठिकाणी तिथं जुळडीत जायचं काय कारण आहे. त्यामुळं हा प्रभाग लोहगाव संपूर्ण एक असावा अशी आमची नम्र विनंती आहे आणि सगळ्यांनी विचार करून याच्यावरती करावं. नाही तर आम्ही ह्याचा आम्हाला निकाल जर व्यवस्थित मिळाला नाही तर संपूर्ण लोहगावकर कोर्टामध्ये आमचं हे अपिल दाखल करणार आहे. तुला बोलायचं का? पुणे महानगरपालिका या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे मी नावासाठी प्रभाग क्रमांक 1 कळस धांदोली या प्रभागात नावासाठी हरकत घेतलेली होती. त्या हरकतीत माझं म्हणणं कुठल्याही प्रकारचं मला बोलून माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्याच्या सर्वप्रथम मी या ठिकाणी धिक्कार करतो व सगळ्यांच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांच्या ज्या भावना मांडल्यात त्या भावनांची मी 100% सहमत असून लोहगाव एका प्रभागात पाहिजे तर सोमनाथनगरचा भाग कट करून आपण जे संजय भाऊ किंवा सागर शेट्टी सांगितलं की जो मोजाईचा प्रभाग आहे थोडा भाग कट करून त्यांनी केशेटीमधून कट केलेला आहे तो भाग सरळ करण्यात यावा आणि सोमनाथनगर आपल्या भागात वगळून कलवड केसे पार्क हा भाग महसुली पूर्ण लोहगाव एकत्र राहावं जेणेकरून आपल्याला विकास कामं करताना कुठल्याही प्रकारच्या भविष्यामध्ये अडचणी येणार नाही. मास्तर आज सुनावणी होती. सुनावणीमध्ये तुमचं काय म्हणणं होतं, काय आक्षेप होता आणि त्याच्यावर उत्तर काय आलं? आमचं आहे ना लोहगावला भौगोलिकदृष्ट्या एक गाव पाहिजे होतं. जर एक गाव असतं तर निश्चित विकास 100% झाला असता. आतला गाव गेले 2017ला 18-19ला जे इलेक्शन झालं होतं कॉर्पोरेशनचं 2 नगरसेवक निवडून आले. एक होता फुरसुंगीचे आणि एक होते वडगाव दायरीचे. हे निवडून आल्यानंतर त्या दोन्ही नगरसेवकांनी गावात आलेच नाही आणि एकही रुपयाचा फंड टाकलेला आहे. आज गावाची अशी चाळण झालेली आहे 50% भागाला तर पाणी प्यायला नाही. 80-90 ठिकाणी तर रस्ते पण नाही आहे. ड्रेनेजची वेगळी व्यवस्था सगळं खराब आहे गाव. म्हणजे शेजारचं वडगाव शिंदे जर गाव असेल तर तिथं सगळ्या सुविधा आहे. पण पुणे महानगरपालिकेत राहूनसुद्धा 2017 नंतर आपल्या भागामध्ये एवढा महसूल गोळा होतो पण अजिबात त्या ठिकाणी बजेट टाकलं गेलेलं नाही. महत्त्वाचं सांगायचं की वडगाव शिरीचा जो भाग आहे तो नगर रोडच्या पलीकडचा भाग आहे. जर 2 गाव आहे वाघोली आणि लोहगाव आहे तर तिसरं गाव कशाला जोडलं. त्याची सीमासुद्धा नगर रोडच्या पलीकडं आहे. आणि जर 14-15 यादी आहेत ते जर लोहगावमध्ये कोणता पण भाग घ्या ना 3 नंबरच्या भागाला 1 नंबरचा भाग थोडा जोडून द्या म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जर लोहगावचं थोडंसं वाढलं तर तिथं न्याय मिळेल. लोहगावातला माणूस किंवा वडगाव शिरीतला माणूस या गावात येणार नाही किंवा वाघोलीतला माणूस लोहगावमध्ये येणार नाही. म्हणजे प्रामुख्याने आमची मागणी तीच आहे की वडगाव शरीफचा भाग जर तोडला सोमनाथनगर आणि त्या ठिकाणी जर आपण केशेपार्क कलवड किंवा साठे वस्ती स्वामी समर्थनगर जर भाग तेवढा जे काय पॉप्युलेशन तेवढा भाग जोडला तर निश्चित लोहगावचा थोडासा कारण की आता 50% झालेला आहे. थोडा भाग वाढला तर लोहगावच्या म्हणजे स्थानिक लोकांना कुठंतरी न्याय मिळेल. आणि त्या जर न्याय मिळाला जर स्थानिक लोकांनाच माहिती आहे तिथल्या रस्त्याची परिस्थिती, स्थानिक लोकांनाच माहिती आहे की एअरपोर्टवाले ते रस्ते कसे अडवतात, स्थानिक लोकांना माहिती आहे की जर अडवल्यावरती त्याच्यावरती पर्याय काय, बायपास कसा राहील, पाण्याची व्यवस्थासुद्धा आता इतकी ढिसाळपणे चालू आहे, पाणी असूनसुद्धा लोकांना पाणी मिळत नाही. मग हे जर गोष्टी जर स्थानिक माणूस त्या तिथं जर लोकप्रतिनिधी असेल तर त्याला न्याय मिळून कारण की वाघोलीतला माणूस धानोरीतला माणूस अशा गोष्टीचे त्याला माहीतच नाही. माहिती व्हायला त्याला 5 वर्षे लागेल. मग जर 5 वर्षे लागल्यावरती 2017पासून जर गाव आमचं वंचित राहिलेलं आहे मग अजून 5 वर्षे वाट बघायची का काय. त्यासाठी आमची प्रामुख्याने मागणी आहे आमचं जर भौगोलिकदृष्ट्या जर लोहगाव विमाननगर जो महसूल भाग आहे तो जर एकच ठेवला तर आमच्या भागातील स्थानिकांना सगळ्यांना न्याय मिळेल. न्याय मिळण्यापेक्षा त्या ठिकाणी विकास कामाला गती येईल हेच या ठिकाणी सांगायचे. आणि 2 गावं असून तिसरा भाग नाहीच पाहिजे आम्हाला. खराडीचा पण भाग नाही पाहिजे किंवा वडगाव शिरीचा पण भाग नाही पाहिजे. या ठिकाणी मला प्रामुख्याने वाटतं की हे जे चालू आहे हे जे प्रभाग रचना आहे आमच्या गावचं जर चेहरामारा बदली केलेला आहे. चेहरा जर बदली केला तर याचं वर्षानुवर्ष म्हणजे भविष्यातसुद्धा हाच प्रसंग प्रत्येक वेळेस तयार होईल. त्यामुळे आत्ताच जर अधिकाऱ्यांनी आत्ताच जर निवडणूक अधिकाऱ्यांनी कमिशनर साहेबांनी याच्यावरती जर व्यवस्थित प्रामुख्याने पाहिलं जर मायक्रो प्लॅनिंगनी पाहिलं तर पॉप्युलेशन लोकसंख्या 2011ची लोकसंख्या जर विमाननगरसुद्धा भाग आमचा जुना भाग आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेचा जुना भाग आहे. 2022ला प्रभाग रचना करताना विमाननगर जोडला होता
आणि पूर्ण लोगाव जुनं आणि नवीन जोडलं होतं. तर पॉप्युलेशन तेवढं होतं. त्या पद्धतीची मी हरकत घेतलेली आयुक्तांकडे पण घेतली, विभागीय आयुक्तांकडे पण घेतलेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पण घेतलेली. तसा जर भाग जोडला तर निश्चितप्रमाणे लोगावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तर आमचं गाव अजून 10 वर्ष पाठीमागे जाईल. मागच्या 2011च्या तुलनेत आता मतदारसंख्या वाढलेली आहे का लोगाव? लोगावची मतदारसंख्या 2011ला लोगावची मतदारसंख्या मतदार होतं ते फक्त 10,800 मतं होती. 2011ला 10,800 मतदार जनगणना झाली. नाही मतदार होते. जनगणना 18,000 होती. 2012ला 13,500 मतदान होतं. जनगणना मग त्यावेळेस जे जनगणना असेल म्हणजे जो सर्वे निघतो पाण्याचा सर्वेनुसार त्यावेळेस 80,000 म्हणजे लोकसंख्या होती. आज लोकसंख्या 2.25 लाख आहे. लोकसंख्या 2.25 लाख असून मतदार 66,000 आहे. मग तुम्ही जर 11ची जनगणना जर घेतली तर आम्हाला नवीन भाग पण आहे ना, विमाननगरचा भाग आहे. मग विमाननगरची लोकसंख्या पकडा आणि लोगावातली सुद्धा लोकसंख्या आणि वोटर पकडा. आमचं काय होऊ नोंद किती 1,05,000 1,10,000चा वार्ड होऊ शकतो. हो हो आणि लोकसंख्या तर 3 लाख, वोटरसुद्धा 1 लाख प्लस होईल. मग ह्याच्यावरती कुठेतरी आयुक्त साहेबांनी आता सेक्रेटरी मॅडमसुद्धा आलेले आहेत, त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतलेला पाहिजे. कारण त्यांनी जर मला नाही वाटत आज मी परिस्थिती तिथं पाहिली, फक्त ऐकून घेतात. पण ऐकल्यानंतर तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही तिथं लिहून घेतलं असतं हे कुठंतरी चुकतंय हे जर अधिकाऱ्यांना दाखवून दिलं तर समजा आम्हाला न्याय मिळेल. नाही तर हे आजचा दिवस फक्त वेळ काढूपणा आहे का काय असं वाटतं मला या ठिकाणी. व्हिडिओ शूटिंग होतंय ते मागू शकता ना तुम्ही? हां व्हिडिओ शूटिंग नाही ना, माहितीच्या अधिकाऱ्याचं आहेच आहे. हां नाहीतर आम्ही ह्याच्यावरती हायकोर्टामध्ये पण जाणार आहे. ओके. हां हायकोर्टाने जरी नाही ऐकलं तर सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टात गेलं तर परत त्यांनी काय म्हणतील का हा महाराष्ट्र शासनाचा विषय आहे. मग ह्याच्यावरती आमच्या गावाला न्याय मिळायला पाहिजे का नको मिळायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट आहे आणि शेवटचा पर्याय आम्ही तर बहिष्कारच टाकणार आहे. पूर्ण लोगाव ग्रामस्थ आम्ही ह्या मतदानावरती ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्याच्यावरती बहिष्कार म्हणजे 100% बहिष्कार टाकणार आहे. हेच या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांनी म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी असतील, महाराष्ट्र शासनाचे लोक असतील किंवा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक असतील, लोगाविषयी तरी हा या ठिकाणी त्यांनी मायक्रो प्लॅनिंगने सगळं प्लॅनिंग करायला पाहिजे. 2017ला जाऊन आमचा भाग तसाच आहे, डेव्हलप नाही. 2021ला गाव आली त्यांना जास्त बजेट टाकलं आहे. 2017वाल्यांना बजेट नाही टाकलेलं. 2021ला जे आलेत त्यांना बजेट टाकून त्यांची कामं चालू आहेत. महिला प्रतिनिधी कोण बोला, काय नाव सांगा तुम्ही? माझं नाव कीर्ती ऋषिकेश भोसले. मी लोहगावमध्ये हरणतळे वस्ती इथे राहते. जसं सर म्हटले तसं 2017पासून लोहगाव जरी गेलेलं आहे कॉर्पोरेशनमध्ये, तिथं प्रगती किंवा डेव्हलपमेंट अशी काहीच झालेली नाही आहे. खूप सारा वाव आहे तिथं करण्यासाठी. तर जसं सर म्हणतात तसं लोहगाव असं विभागलं नाही गेलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक संद राहिलं लोहगाव तर आणि लोकल जे आमचे नेते आहेत जसे आमचे खांदेव सर आहेत त्यांच्याकडे जर त्यांना जर संधी मिळेल तर आमचा विकास आणखीन झपाट्याने लवकर होईल. आणि लोहगावमध्ये जर तुम्ही बघाल तर पाण्याची समस्या एवढी आहे. रस्ते जर तुम्ही बघाल तर लोहगावचं हद्द सुरू होताच पूर्ण एकही ठिकाणी तुम्हाला रस्ता असा एकदम व्यवस्थित दिसणार नाही. गाडी चालवताना महिलांना तर एवढे प्रॉब्लेम येतात. आणि कचऱ्याची समस्या तर ते रस्ते डोळ्यांनी तुम्ही बघितलं तरी दिसेलच. तुम्ही हरकत काय कुठल्या ह्याच्यावर घेतली होती? हरकत सर आम्हाला जो वडगाव शहरीचा जो सोमनाथ नगर एरिया आहे तो वगळून जो कलवड वस्ती खेसे पार्क जो लोहगावचाच भाग आहे तो ह्याच्यामध्ये 3मध्ये या समाविष्ट करावा की जेणेकरून लोहगावचा विकास सोपा होईल.